होने जा रहा है। यस यस किरू फायनल जिंकल्यात, आपण नक्कीच फिरू। चला सगळ्या संघांना विनंती असेल इकडे फ्रंटला येऊन राहायचं आहे। सगळ्या संघाला विनंती असेल, चला ओम साई मनोलपडा संघ, त्यानंतर श्रीदेव संघ येतच आहे। बाकीच्या संघांना सुद्धा विनंती असेल थोडं थोडं पुढे यायचं आहे। आपण वळूया प्राइज वितरण समारंभाकडे। आपले मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, विनोदजी पाटील, पंकजजी पाटील, आशुतोष पाटील, निवित संखे, प्रमोदजी भांडवलकर, संदीप आमरे, सुरेश पाटील, मुकेश नेगी, उमेश पालेवल, उमेश पालेवल, मितेश पाटील, पाटील नेटवर्कची आपली टीम या ठिकाणी। तर नक्कीच सर्वप्रथम आलेल्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी आपण आदरातिथ्य सन्मान करायचा आहे। तर मी विनंती करेल सर्व या ठिकाणी मान्यवरांना या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे। विनोदजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वप्रथम आपण त्यांचा सन्मान करायचा आहे। मी विनंती करतो उमेश गाडे, जरा तो टेबल जरा काढायचा प्लीज। सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। चला अजून मान्यवर असतील त्यांनी पण मंचावरती येऊन उपस्थित व्हायचं आहे। चला उमेश गाडे आपण या, आपल्या हस्ते विनोददादा पाटील यांचा आदरातिथ्य सन्मान केला जाईल। या स्पर्धेची गोड आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या स्पर्धेसाठी आपल्याला 50,000 रुपयाची देणगी विनोददादाकडून मिळाली होती। थँक्यू सो मच। त्यानंतर पंकजजी पाटील यांच्या मार्फत आपल्याला या ट्रॉफ्या चमचमत्या आहेत त्या बहाल झालेल्या आहेत। त्यांचा आदर सत्कार मी मयूर ग्रुप यांना विनंती करेल, पंकजजी पाटील दादांचा या ठिकाणी आदरातिथ्य सन्मान करायचा आहे। सर थँक्यू सो मच। आपण या स्पर्धेसाठी बहुमोल देणगी म्हणजे या ट्रॉफ्या आम्हाला बहाल केलेल्या आहेत, त्यासाठी तुमचा खूप खूप आभार या स्पर्धेच्या वतीने। दरम्यान आशुतोषजी पाटील
ज्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 11,000 रुपयाची देणगी आलेली आहे. ओमकार बोले, ओमकार बोले, तुम्हाला विनंती असेल आपल्या आशुतोष सरांचा या ठिकाणी आदरातिथ्य सन्मान करायचा आहे. या स्पर्धेची गोड आठवण म्हणून ही सन्मान चिन्ह दिलं जाते. त्यानंतर निवितजी संख्ये यांच्या मार्फत आपल्याला या सायकल्स आलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेवतीने खूप खूप आभार. त्यानंतर प्रमोदजी भांडवलकर यांच्याकडनं 10,000 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी आलेली होती. त्यांचं सुद्धा या स्पर्धेमार्फत खूप खूप आभार. त्यानंतर संदीपजी आमरेसर ज्यांच्याकडनं आपल्याला 5,000 रुपयाची देणगी लागलेली आहे या स्पर्धेसाठी, त्यांचा सुद्धा खूप खूप आभार. त्यानंतर सुरेश पाटील डीजे ज्यांच्या मार्फत आपल्याला बहाल झाला होता, जो 4 दिवसामध्ये वाजला गेला, 4 दिवसामध्ये सुमधुर संगीताचा आस्वाद आपण घेतला, तो यांच्याकडनं बहाल झाला होता आपल्यासाठी. सुरेश. त्यानंतर मुकेश नेगी सरांचं या ठिकाणी धीरज शिंदे यांच्या हस्ते सन्मान केला जाईल. मुकेश नेगी यांच्याकडनं आपल्याला जो मानव सिरीजचा पुरस्कार आहे ना LED, तो यांच्याकडनं आपल्याला भेटलेला आहे. या स्पर्धेमार्फत मुकेश सर आपका तहे दिल से शुक्रिया, थँक्यू सो मच. सगळ्या टीमला, सगळ्या खेळाडूंना, आता तर खेळाडू खेळत होते तेव्हा खेळाडू, आता मात्र प्रेक्षक आहेत, तर प्रेक्षकांना सर्वांना विनंती असेल या ठिकाणी या सर्व मान्यवरांचा आदरातिथ्य सन्मान केला जातोय, त्यांच्याकडे लक्ष द्या. हे मान्यवर आपल्यासाठी बहुमोल देणगी, आपलं उदार मन करून आपल्यासाठी अर्पण करत असतात, आपल्यासाठी देत असतात, त्यांच्यासाठी खरोखर त्यांचा सन्मान केला पाहिजे. त्यानंतर उमेशजी पालेवाल सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी सुद्धा एक सायकल आपल्या या स्पर्धेसाठी दिली गेली आहे, त्यांचे या स्पर्धेमार्फत हार्दिक आभार. त्यानंतर मितेश पाटील यांचा आदरातिथ्य सन्मान आशिष मांडवकर आपण या स्पर्धेसाठी यांचा सुद्धा भरपूर हातभार लावला आहे, सहयोग राहिलेला आहे, त्यासाठी यांना सुद्धा या स्पर्धेची आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. त्याच्यानंतर पाटील नेटवर्कची टीम यूट्यूबची लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला घर बसल्या दाखवत होते. आपल्याला कुठेही बसून, घरात बसल्या काय कुठेही बसून मोबाईल स्क्रीनवरती दाखवत होते. ते यूट्यूब पाटील नेटवर्कचे या ठिकाणी मुन्ना जयस्वाल, त्यानंतर उत्सव आणि अतुल, त्यानंतर आधार पिंपळे सुद्धा होते आणि कपिल पाटील सुद्धा होते. हे 5 ऑफिशियल्स आपल्याला भेटले होते या स्पर्धेमार्फत, त्यांचा सुद्धा खूप खूप आभार. त्यांना सुद्धा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. मी विनंती करतो निमेश देवाले यांच्या हस्ते ह्या स्पर्धेची गोड आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. दरम्यान माझा साथी समालोचक निश्चितच माझा आधार होता. मी तर सांगेन या 4 दिवसामध्ये माझी हालत खराब आहे. मला वाटत नाही उद्याच्या दिवसामध्ये माझा आवाज कसा निघेल. उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच मी सोनू निगम नाही तर मोहम्मद रफी होणार आहे. तर निश्चितच विपुलला मी आमंत्रित करतो या ठिकाणी. विपुलचा आदरातिथ्य सन्मान केला जाईल आदित्य वाघमारे यांच्या हस्ते. आदित्य वाघमारे, माफ करा, आदित्य वाघारे. आणि या स्पर्धेसाठी प्रमुख म्हणजे मॅच चालू असताना जे अचूक निर्णय ज्यांच्याकडनं आपल्याला पाहिजे असतात ते म्हणजे ऑफिशियल्स पंच. मी विनंती करेल विवेकजी पाटील आपण पुढे या. तुषार गुरव यांच्या हस्ते त्यांचा आदरातिथ्य सन्मान केला जाईल.
त्यानंतर विजयजी पाटील आपण सुद्धा या आजच्या दिवसामध्ये त्यांना सुद्धा पूर्ण दिवसामध्ये उभं राहून या ठिकाणी आपल्या निर्णयामध्ये निर्णय देताना आपण त्यांना पाहिलं होते। तर विजयजी पाटील यांचा सन्मान करेल हितेश पड्याल, हितेश कोदरे आणि अजून एक अंपायर स्वतः खेळायला गेल्यात साहेबाला सुशांत पाटील, त्यांचा सुद्धा आदरातिथ्य सन्मान, त्यांचा सुद्धा या स्पर्धेमार्फत खूप खूप आभार। त्यानंतर अमित राणे सुद्धा होते, आपल्यामध्ये उपस्थित नाही आहेत, त्यांचा सुद्धा या स्पर्धेमार्फत खूप खूप आभार। त्यानंतर खालिद सर सुद्धा होते, तर खालिद सरांचं सुद्धा या स्पर्धेमार्फत खूप खूप आभार। त्यानंतर विवेक खपरे या ठिकाणी उपस्थित आहेत, या सरांचं सुद्धा या ठिकाणी राज तुमच्या हस्ते आदरातिथ्य सन्मान होईल। राज आणि आपल्या मंचावरती विराजमान असलेले आपल्या विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार श्री सुजितजी केसरी यांचा सुद्धा या ठिकाणी आदरातिथ्य सन्मान केला जाईल। मी विनंती करेल रितेश कोदरे तुमच्या हस्ते या सुजित दादांचा आदरातिथ्य सन्मान केला जाईल। थँक्यू सो मच सर्व मान्यवरांचा, सर्वांनी हातभार लावलेल्या सर्व व्यक्ती। एक प्रमुख सन्मान इकडे राहिलेला आहे। खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे ज्यांनी उद्घाटन केले आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला 4 चांद लावले आमचे समालोचक, या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने प्रत्येक सामना वरच्या दिशेने नेताना पाहिला असे समालोचक विवेक बेन्सी सर यांचा सुद्धा आपण इकडे यथोचित सन्मान करणार आहोत। ओमकार बोद्रे याच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने बघा स्पर्धेचं उद्घाटन पासून आता स्पर्धेच्या प्रेझेंटेशन पर्यंत आपल्या समालोचन पक्षामध्ये उभे आहेत सर्व संघांना मोटिवेट करताना यांचा सुद्धा आपण इकडे ओमकार बेंद्रे याच्या हस्ते यथोचित सन्मान करतो। धन्यवाद सर, तुमचे सुद्धा मनापासून आभार असतील आई एकविरा प्रीमियर लीग तर्फे। चला अजून एक सन्मान आहे ज्यांनी आजच्या दिवसात 11 वाजल्यापासून समालोचकांनी साथ दिली होती। आणि आजच्या या स्पर्धेमध्ये 4 दिवस सलग 4 दिवस आपल्याला ज्यांनी नाचवलं, ज्यांनी सुमधुर संगीतांचा आपल्याला आस्वाद दिला तो डीजे हितेश, आपण पुढे या। यश माळकर आपण या तुमच्या हस्ते त्यांचा आदरातिथ्य सन्मान केला जाईल। यश माळकर या, त्याच्याकडे बघून हितेश खूप चांगली गाणी वाजवली आपल्यासाठी, ज्या क्षणाला पाहिजे ज्यांच्यासाठी गाणी पाहिजे नावासकट त्यांची गाणी वाजवलेली होती। त्यानंतर हा सकाळच्या सत्रामध्ये आज मला सुद्धा मॅच होती, विपुलला सुद्धा मॅच होती। अगोदरच सगळ्यांना सांगून ठेवलं होतं की आम्हाला मॅच आहेत, आम्ही नाही, पण त्या आमच्या अनुपस्थितीमध्ये ज्याने आपल्या आवाजाने सर्व लेखाजोखा सांगितला सर्व संघांचा आणि सर्व सामन्यांचा आजच्या दिवसामधल्या, तो म्हणजेच मयूर हुरूप, त्याचा या ठिकाणी सन्मान केला जाईल। मी विनंती करेल आदित्य गमरे आपण या, तुमच्या हस्ते त्याचा सन्मान केला जाईल। नक्कीच येणाऱ्या दिवसांमध्ये एक अजून कॉमेंटेटर आपल्या असोसिएशन मध्ये ऍड होईल। चला आता मात्र सन्मान झाले या सगळ्यांचे, आता मान्यवरांना संधी द्यायची आहे आपला सन्मान करण्यासाठी, म्हणजेच बक्षीस देण्यासाठी। तर मी प्रथम आमंत्रित करतो 8व्या बक्षिसाचा मानकरी
टीम वरद विनायक कर्णधार या मी विनंती करेन सुजित दादा तुमच्या हस्ते ही ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल। या स्पर्धेमध्ये भाग घेतला सर्व तब्बल 24 संघांनी 24 संघांचे या स्पर्धेमार्फत खूप खूप आभार। आणि त्यामध्ये अंतिम 8 मध्ये असणारा हा संघ 8व्या नंबरचा संघ म्हणजे वरद विनायकचा संघ। वेल डन, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील पुढच्या तुमच्या सामन्यांसाठी। त्यानंतरचा 7वा संघ असेल 7 क्रमांकावरचा संघ LNCC नवापूर। विनंती करेल विवेकजी खपरे साहेब तुमच्या हस्ते 7वी ट्रॉफी देऊन LNCC नवापूर संघाच्या कर्णधाराला या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। त्यानंतर 6व्या नंबरवरती VVSC संघ कर्णधार या प्लीज मी विनंती करेल मुकेशजी नेगी सर तुमच्या हस्ते या पारितोषिकाचं वितरण होईल। त्यानंतर 5वं प्राइज टीम अक्षय 11 संघ या मी विनंती करेल आकाश आई एकविरा कमिटीचे सर्व मेंबर्सनी या आणि या 5व्या पारितोषिकाचं वितरण करायचं आहे। आणि अक्षय 11 संघाचं या ठिकाणी सांगितलं जाईल की या असोसिएशन मध्ये प्रथमच खेळत असताना हे पहिल्याच सामन्यामध्ये हे प्राइज पटकावलेलं आहे, त्यासाठी खरोखर टाळ्या होऊन जाऊन देत। त्यानंतर 4th प्राइज पटकावणारा संघ म्हणजेच BVA एकलव्य संघ कर्णधार या BVA एकलव्य संघ मी विनंती करेल मितेश पाटील या स्पर्धेचे आयोजक मितेशजी पाटील तुमच्या हस्ते या प्राइजचं वितरण होईल। त्यानंतर नक्कीच उत्साहाने आणि जल्लोषाने हे नाव घेण्यात जाईल मी, कारण 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी 1989 मध्ये त्रिदेव मूवी आला होता आणि तो ब्लॉकबस्टर ठरलेला हिट झाला होता। आणि आजच्या स्पर्धेमध्ये सेमीफायनलचा सामना रंगवणारा म्हणजे 19 धावांसाठी नाकी 9 केलं होतं मोरेगाव संघाला आणि तो संघ म्हणजे श्रीदेव संघ। श्रीदेव संघाचा कर्णधार आपण या मी विनंती करेल आशुतोषजी पाटील सर तुमच्या हस्ते 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी देऊन त्यांना। आणि श्रीदेव संघाची म्हटली तर ही सर्वात पहिली टुर्नामेंट आहे, मोठी टुर्नामेंट पहिलीच आहे आणि पहिलीच टुर्नामेंट मध्ये 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं आहे। तर येऊया आता मात्र कधीशी मला वाटते सांघिकच बक्षीस देत चालू आहेत आणि बॅट्समन बॉलर फिल्डर मनामध्ये विचार करते आमचं काय तर नक्कीच मी सर्वात पहिला बक्षीस कोणाचं असेल बेस्ट फिल्डर हु इज द बेस्ट फिल्डर yes मिस्टर मोरेगाव चॅलेंजरचा आदर्श वैभवजी खानतोडे सर तुमच्या हस्ते या प्राइजचं वितरण होईल। आणि शूजची साईज सांगायची आहे कोणत्या स्पोर्ट्स मध्ये शिवान स्पोर्ट्स मध्ये
शूज कलेक्ट करून घ्यायचे आहेत. या स्पर्धेसाठी बेस्ट फिल्डरला शूज सुद्धा आहेत. ते शूज त्यांनी शिवान स्पोर्ट मधून कलेक्ट करायचे आपली साईज सांगून. त्यानंतर बेस्ट बॉलर. हु इज बेस्ट बॉलर? ज्याच्या नावे आहेत 7 विकेट. जो रात्री चमकत होता, जो रात्री चमकत होता, ओम साई मनोलपडा संघाचा मिस्टर सूरज. बेस्ट बॉलर साठी सायकल आहे. सोने की साइकिल, चांदी की सीट. आओ चलो डार्लिंग, चले डबल सीट. मुकेश जी नेगी सर, तुमच्या हस्ते या प्राइजचं वितरण होईल. ही भव्य दिव्य अशी ट्रॉफी, शोभा देणारी आपल्या शोकेश मध्ये ट्रॉफी आणि ही सायकल. रचितजी पाटील यांचं आगमन झाले. प्रमुख या स्पर्धेचे आयोजक रचित पाटील यांचं आगमन. नशीब पूर्ण संपल्यानंतर नाही आले तर निश्चितच त्यांना त्यांचं सुद्धा खूप खूप आभारी. स्पर्धा भरवली त्यासाठी. नेक्स्ट बेस्ट बॅट्समन. हु इज द बेस्ट बॅट्समन? हु इज द बेस्ट बॅट्समन? कोण आहे? कोण आहे बेस्ट बॅट्समन? कोण आहे? सोनू सोनू सोनू. हा सुद्धा ओम साई मनोलपडा संघाचा आहे. यस, टोपी घातलेला तो जो हसतोय मिस्टर ओमकार. वैयक्तिक 78 धावा खेळलेल्या आहेत त्यांनी आणि 78 धावा करत असताना आपल्या संघासाठी आपण बहुमोल कामगिरी. रचितजी पाटील तुमच्या हस्ते बेस्ट बॅट्समनचा खिताब दिला जाईल. बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी, त्यानंतर ही सायकल. चला 2 मिनिटं मी घेतला जाईल, घेऊ का? ओमकार थांबायचं आहे. ओमकार, काय वाटते या अचिव्हमेंट बद्दल? मोठी अचिव्हमेंट आहे. ॲक्च्युली फायनल मारायची होती. ॲक्च्युली या आयोजनासाठी खूप धन्यवाद आयोजकांचं आणि असोसिएशनचं पण, कारण ही टुर्नामेंट आम्हाला खेळायला मिळते हे आम्हाला आदल्या दिवशी समजलं. त्यामुळे नंबर मारायचं ठरवलं होतं, पण थोडं कमबॅक नाही झालं तेवढं. पण असोसिएशन पुन्हा परत कधी चान्स देते हे महत्त्वाचं आहे आणि जेव्हा होईल तेव्हा मोठं कमबॅक होईल आमचं. यस, खूप खूप अभिनंदन या अचिव्हमेंट बद्दल तुम्हाला आणि पुढील येणाऱ्या सर्व स्पर्धांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. दरम्यान वळूया या स्पर्धेच्या मॅन ऑफ द सिरीज देऊन टाकतो मी. यस, मितेशजी पाटील वाट बघायला लावतो त्याला. थोडीशी वाट बघायला लागलो. मितेश दादा इकडनं बोले नको, पहिला सेकंड. चला शेक हँड करण्यासाठी ओम साई मनोलपडा संघ स्टेजवरती यायचं आहे. मी विनंती करेल श्री पंकजी पाटील सर, तुमच्या हस्ते या पारितोषिकाचं वितरण होईल. या स्पर्धेचा द्वितीय पारितोषिकाचा मानकरी ठरतोय हा मनोलपडाचा संघ. ओम साई मनोलपडाचा संघ या ठिकाणी द्वितीय पारितोषिक मानकरी ठरतोय. करत इथपर्यंत पोहोचलेले होते. विनोदजी पाटील, आशुतोषजी पाटील थोडा हातभार द्या आणि या स्पर्धेत या पारितोषिकाचे वितरण करावे.
हे चॅम्पियनचं सॉन्ग वरनं मला आठवलं. हे चॅम्पियनचं सॉन्ग वरनं मला आठवलं की हे चॅम्पियनचं सॉन्ग जेव्हा निघालं ना, जेव्हा बनलं गेलं ना डीजे वरती, त्याच्या अगोदर वेस्ट इंडिजची परिस्थिती काय होती. वर्ल्ड कपचे 3 सामने खेळले होते. वर्ल्ड कपचे 3 म्हणजे लेडीज आणि अंडर 19 आणि मेन वर्ल्ड कप खेळण्यासाठी त्यांच्याकडे भांडवल तितकं नव्हतं की त्याचे खेळता येऊ शकेल त्यांना. पण आपल्या BCCI भारत क्रिकेट बोर्डने त्यांना ते पुरवलं, म्हणजे पॅकर ठरली भारत बोर्ड संघ. आणि त्यानंतर त्या तिन्ही फॉर्मॅट मध्ये एका वर्षामध्ये लेडीजनी सुद्धा चॅम्पियनशिप पटकावलं, त्यानंतर अंडर 19नी सुद्धा चॅम्पियनशिप पटकावलं आणि मेन संघ जो होता त्यांनी सुद्धा चॅम्पियनशिप पटकावलेलं होतं. आणि तेव्हा हे सॉन्ग आलं होतं डीजे ब्रावो, हे सॉन्ग निघालं होतं आणि ते चॅम्पियनचं गाणं निघालं होतं त्या ठिकाणी. आणि आता मात्र आपण वळूया मॅन ऑफ द सिरीज. अजून तिकडे कोण असू शकेल का? अजून तिकडे कोणी असेल? यस यस, किरू असेल. पहा, त्याला हा टीव्ही भेटणार आहे, त्याच्या घरात टीव्ही असेल आणि हा दुसरा म्हणजे बेडरूम मध्ये लावला जाईल. कोण ठरेल मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी? या आई एकविरा प्रीमियर लीग 2025चा मॅन ऑफ द सिरीजचा किताब जातोय मिस्टर. त्या अगोदर मी मान्यवरांना विनंती करेन, विनोद दादा आपण आणि आशुतोष दादा, मुकेश नेगी, सर्व मान्यवरांना विनंती असेल. मुकेश नेगी सर, आपण पहिला या टीव्हीला हातभार लावायचा आहे. हे या प्राईजचं वितरण खास करून तुमच्या हस्ते होईल, कारण तुमच्याकडूनच या स्पर्धेसाठी LED मिळाली होती. तर पुन्हा एकदा बोलतोय, नाव सस्पेन्स आहे ते मी आता फोडतो. आई एकविरा मनवेलपाडा प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी, मोरेगाव चॅलेंजर संघाचा ओपनर बल्लेबाज, शेवटचं षटक टाकणारा गोलंदाज मिस्टर आफताब. 190 पॉइंटने टॉप लिस्ट वरती होता या स्पर्धेमध्ये. तब्बल 190 पॉइंटने टॉप लिस्ट वरती, 5 विकेट आणि 65 रन त्याच्या नावे या स्पर्धेमध्ये लगावले गेले आहेत. आणि तोच खेळाडू ठरतोय मॅन ऑफ द सिरीज ऑफ आई एकविरा मनवेलपाडा प्रीमियर लीग 2025. ही ट्रॉफी आणि हा LED टीव्ही ISPL बघण्यासाठी टीव्ही दिलेली आहे. हा, वारंवार कॉमेंट्री बॉक्स मध्ये बोललं जात होतं की या वर्षाची ISPL या टीव्ही वरती बघली जाईल. 10 दिवसातच येणार आहे निश्चित. आज आपल्या प्रशांत गरजचा आज त्याची स्टोरी सुद्धा आज बघितली गेलेली. आफ्टर 1 मंथ भेटणार आहे तो आपल्याला. आत्ताच निघून गेलेला आहे प्रॅक्टिस साठी चेन्नईमध्ये. चला, जास्त वेळ घेत नाही, आम्हाला सुद्धा जायचं आहे. तर या स्पर्धेचा संपलं. हा, रचित पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक, म्हणजे ही स्पर्धा यांनी भरवण्याचा विचार केला आणि ही स्पर्धेसाठी कार्यरत राहिले. या स्पर्धा यांच्या मार्फत भरवली गेली. त्यासाठी विनोदजी पाटील यांच्या हस्तेच सन्मान केला जातोय. आणि त्यानंतर लगेचच आपण आपापल्या जायचं की हुकुमचा इस्पिकचा एक्का कालाच असतो आणि हा सुद्धा इस्पिकचाच आहे. बदाम चौकट बोलला जाणार नाही.
तर जास्त वेळ घेत नाही, लगेचच एकविरा प्रीमियर लीग 2025 चा अंतिम विजेता संघ, चॅम्पियन संघ मोरेगाव चॅलेंजर संघ. मी विनंती करेल विनोदजी पाटील सर, रोख रक्कम 50,000 रुपये यांच्याकडनं बहाल झाली होती, तर ते पारितोषिक देण्यासाठी मी त्यांना आमंत्रित करेल. त्या प्राईजचं वितरण त्यांच्या हस्ते होईल आणि त्यांच्या समेत सगळे साथीदारांनी त्यांना हातभार लावायचा आहे. कॉंग्रॅच्युलेशन मोरेगाव चॅलेंजर संघ. थँक्यू सो मच सर्वांचे. या स्पर्धेमार्फत पाटील नेटवर्क, पंच